हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 31 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूपच जबरदस्त होता आणि असं काही घडलंय जे पाहून तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, हर्षवर्धन हा आपल्या आयुष्यातील पहिली केस हरलाय आणि ते सुद्धा ऊर्जा शिंदे विरुद्ध. आणि मग त्यानंतर हर्षवर्धनने घरी आल्यानंतर जे काही तांडव केलं, जो काही धिंगाणा घातला ना, तो पाहून तुम्हाला सुद्धा जबर धक्का बसेल. हर्षवर्धन घरी आला आणि मग घरी आल्यानंतर त्याने फेकझोक सुरू केली, आरडाओरडा सुरू केला. त्या दिव्याने हर्षवर्धन केस जिंकेल म्हणून केक, काजू कतली, लाडू, पेढे सगळं मागून ठेवलं होतं. हर्षवर्धनने ते सगळं फेकून दिलं आणि संपूर्ण घर डोक्यावर घेतलं. मग त्यानंतर पुढे काय झालं, हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य आणि आदित्य एकत्र असतात, पण आदित्यला तेच आठवतं की हर्षवर्धनने त्याचा हात दूर केला आणि त्याच्याशी काही न बोलता तो तेथून निघून गेला. शौर्य खूप दुःखी असतो. आदित्यला हे समजतं. आदित्य विचारतो, काय झालं शौर्य? तर शौर्य म्हणतो, बाबा माझ्याशी बोलले सुद्धा नाही, त्यांनी माझ्याकडे पाहिलं नाही. बाबा असं का वागत होते? तर आदित्य हा शौर्यला समजावून सांगतो, तुला आता माहिती आहे की बाबा हे त्यांच्या आयुष्यातील पहिली केस हरले आहेत आणि या केसमध्ये त्यांचे सगळे अंदाज चुकले. त्यांनी जो जो विचार केला होता तसं काहीच घडलं नाही. ऊर्जाने त्यांना कोर्टात हरवलंय आणि त्या विक्रांतला पोलीस कस्टडी मिळाली. त्यांनी ज्युडिशियल कस्टडीची मागणी केली, ती सुद्धा फेटाळली गेली. म्हणजे बाबांचं आज कोर्टात काहीच चाललं नाही आणि हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. आदित्य हा शौर्यला समजावून सांगतो, शौर्य बाबा शांत होते, परंतु ही वादळाआधीची शांतता आहे आणि आता हे वादळ आपल्या घरी जाऊन धडकणार आहे. त्यामुळे तू आणि ऊर्जा तुमच्या माहेरी मांडवपरतनीला जात आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. जेवढं होईल तेवढं उशिरा घरी परत या, लवकर घरी येऊ नका, कारण घरी खूप मोठा गोंधळ होणार आहे, एवढं लक्षात ठेव. हे ऐकून शौर्यला सुद्धा मोठा धक्का बसतो. आदित्य म्हणतो, मी बाबांबरोबर घरी जातो, तो ऊर्जाला तिच्या माहेरी घेऊन जा, असं म्हणून आदित्य तेथून निघून जातो. पण शौर्यला हर्षवर्धनची खूप काळजी वाटत असते की आता हर्षवर्धनचं पुढे काय होईल, हर्षवर्धन या सगळ्या गोष्टींवर कसं रिॲक्ट करणार. आणि इकडे विजया ही कुमुदिनीला म्हणते, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आमच्या मनाविरुद्ध त्या ऊर्जाचं शौर्यशी लग्न लावून दिलं आणि ऊर्जाला या घरची सून म्हणून घेऊन आला, याचा अर्थ ऊर्जा या घरात सुखाचा संसार करेल? नाही, असं होणार नाहीये. तुमच्या मुलाने ठरवलंय की फक्त 10 दिवसांच्या आत ते ऊर्जाला या घरातून बाहेर काढतील, शौर्य आणि तिचं नातं संपवतील. हे ऐकून आजीला जबर धक्काच बसतो. आजी विचारते, काय, हर्षवर्धनने असं ठरवलंय? तर विजया म्हणते, हादरलात ना, आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरीसुद्धा तुमचा मुलगा एकदा जे ठरवतो ते पूर्ण करतोच, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आता माझी काही हरकत नाही आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी त्या ऊर्जाशी चांगलं वागेल, कारण तसंही ती 10 दिवसांची पाहुणी आहे आणि आपण पाहुण्यांशी चांगलंच वागतो ना. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या मुलाच्या विरोधात आणि त्या ऊर्जाच्या बाजूने काही करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुमची मेहनत वाया जाईल, त्याचा काहीच फायदा होणार नाही आहे. ऊर्जा 10 दिवसांच्या आत या घरातून बाहेर जाईल आणि एकदा का ऊर्जा या घरातून बाहेर गेली, मी माझ्या आवडीच्या मुलीशी शौर्याचं लग्न लावून देणार. अर्पिताशी त्याचं लग्न होणार नाही, पण मुलगी माझ्या आवडीची असेल, एवढं लक्षात ठेवा, असं म्हणून विजया ही तोऱ्यात तेथून जाऊ लागते. आणि त्याच वेळेस निराश झालेला, हताश झालेला, अवसान गळालेला हर्षवर्धन घरी येतो. हर्षवर्धनची अवस्था पाहून आजी आणि विजयाला जबर धक्का बसतो. हर्षवर्धन हा पूर्ण कोमात गेलेला असतो, त्याचं अवसान पुरं गळालेलं असतं. आजी आणि विजयाने पहिल्यांदाच त्याला या अवस्थेत पाहिलंय. हर्षवर्धन शांत असतो, काहीच बोलत नाही, पण त्याचा चेहरा सगळं काही सांगत असतो की आज कोर्टात काय घडलंय. इकडे ऊर्जा आणि शौर्य हे दोघे कोर्टाच्या आवारात बसलेले असतात आणि ऊर्जा शौर्यला विचारते, तू जहागीरदार सरांच्या केबिनमध्ये गेला होता ना, काय झालं, ते तुझ्याशी बोललेत का? तर शौर्य सांगतो, नाही ऊर्जा, ते माझ्याशी एक शब्दही बोलले नाही, ते खूप अपसेट होते. ऊर्जा म्हणते, साहजिकच आहे, केस संपल्यानंतर ते जसे बाहेर गेले ना, त्यावरून मला अंदाज आलाच होता. शौर्य, त्यांनी त्यांच्या आयुष्यात पहिली केस हरली आहे, हा निकाल त्यांच्यासाठी अनपेक्षित होता आणि
त्यांचं वागणं हे अपेक्षितच आहे. तू जास्त टेन्शन घेऊ नकोस. पण शौर्यला आपल्या बाबांचं खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे हर्षवर्धन घरी आल्यानंतर दिव्या पुढे येते आणि म्हणते, बाबा तुम्ही आलात? पहा, मला माहीत होतं तुम्ही ही केस जिंकणार आहे, म्हणून मी तुमच्यासाठी सेलिब्रेशनची सगळी तयारी करून ठेवली आहे. पहा किती छान सजावट केली आहे. केक आहे, मिठाई आहे, लाडू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तर मी तुमच्यासाठी बुके आणलाय. बाबा कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही ही केस जिंकलाय. हर्षवर्धन एवढा वेळ शांत असतो, पण दिव्याची ही बडबड, तिचं हे सेलिब्रेशन पाहून खूप चिडतो. दिव्याच्या हातातून हा बुके घेतो आणि जोरात फेकून देतो. त्यामुळे घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. दिव्या तर थरथर करू लागते, विजया रडू लागते, खूप घाबरते. हर्षवर्धन गप्प बसतो. दिव्या विचारते, काय झालं बाबा? तुम्ही केस जिंकणार या विश्वासाने मी हे सगळं आणून ठेवलंय. तुम्ही एवढे माझ्यावर का चिडले आहात? सांगा ना काय झालं? बाबा जाऊ द्या, तुम्हाला बुके नाही आवडला का? मी तुमच्यासाठी मिठाई आणली आहे. कमीत कमी मिठाई खाऊन तोंड गोड करा, म्हणजे मग ही मिठाई मी सगळ्यांना वाटणार. हर्षवर्धन या मिठाईकडे पाहतो. दिव्या खूप खुश असते की हर्षवर्धनला मिठाई आवडणार. आणि त्याच वेळेस हर्षवर्धनला आठवतं की जज साहेबांनी काय निकाल दिला. विक्रांतला पोलीस कस्टडी दिली, मी कोर्टात हरलो. आणि हर्षवर्धन रागारागाने मिठाईचं हे ताट उलथून टाकतो, फेकून देतो आणि जोरात ओरडतो, नाही हे होऊ शकत नाही, मी हरू शकत नाही, ती ऊर्जा जिंकू शकत नाही. घरातील सगळे खूप घाबरतात आणि मग हर्षवर्धन एक एक करून केक फेकून देतो, लाडू फेकून देतो, काजू कतली फेकून देतो, सगळं डेकोरेशन अस्तव्यस्त ध्वस्त करून टाकतो. तेवढ्यात आदित्य घरी येतो. आजी, विजया, दिव्या, आदित्य या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. हर्षवर्धन हा आउट ऑफ कंट्रोल झालेला आहे. हर्षवर्धनचं तांडव सुरूच असतं. त्याच वेळेस तो एक बुके जोरात फेकणार. एवढ्यात आजी त्याचा हात पकडते आणि म्हणते, हर्षवर्धन शांत हो. हर्षवर्धन आजीकडे रागारागाने पाहू लागतो. आजी त्याला कसं बसं शांत करते आणि त्याच्या हातातून हा बुके खाली ठेवते. हर्षवर्धनचं अवसान पूर्ण गळालेलं असतं. तो पुन्हा एकदा निराश होतो. त्याचे खांदे झुकलेले असतात आणि त्याला या अवस्थेत पाहून विजया, आदित्य, घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. आजपर्यंत हर्षवर्धनला हरलेलं कुणीच पाहिलं नव्हतं आणि हर्षवर्धनचं हे रूप पाहून सगळे खूप घाबरतात. आणि इकडे ऊर्जा ही शौर्यला समजावून सांगते, शौर्य तू जास्त टेन्शन घेऊ नको, आता तुला तुझ्या बाबांना सावरावं लागेल. तर शौर्य म्हणतो, ऊर्जा मला माहीत होतं की बाबा ही केस हरणार आहे, पण त्यांनी अशी रिॲक्शन देणं हे माझ्यासाठी काहीतरी नवीन आहे. याआधीसुद्धा बाबा अनेक वेळेस अशा केसेस लढले जेव्हा मला समजायचं ते चुकीच्या बाजूने, गुन्हेगाराच्या बाजूने लढायतात, पण तेव्हा मला कधीच काही वाटलं नाही. पण जेव्हा माझी तुझ्याशी भेट झाली ना, तेव्हा या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. आणि तुला खरं सांगतो, तू माझी बायको आहे, पण जर तू माझी बायको नसती, आपली ओळख नसती, आपली कधी भेटही झाली नसती ना, तरी या केसमध्ये तूच जिंकावी अशी प्रार्थना मी केली असती. आणि तू जिंकली आहे याचा मला खूप आनंद होतोय. ऊर्जा म्हणते, हो शौर्य, आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. पद्मा ही केस जिंकली आहे, पद्माला न्याय मिळाला आहे. माझ्या आईसाठी, माझ्या बाबांसाठी मला ही केस जिंकायची होती. शौर्य म्हणतो, ऊर्जा आज तुझं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे ना, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चल आपण तुझ्या घरी जाऊया, मांडव परतणीसाठी चाळीस जाऊया, पूर्वा काकू वाट पाहत असतील. तर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, आपण घरी नाही जायचंय, तर आपण आपल्या घरी जायचंय. हे ऐकून शौर्याला मोठा धक्काच बसतो. शौर्य म्हणतो, पण ऊर्जा आपण घरी सांगितलंय की केस संपल्यानंतर आपण तुझ्या माहेरी जाणार आहोत. ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, पण आता तुझ्या घरी जाणं हे जास्त महत्त्वाचं आहे. इकडे हर्षवर्धनला विजया पाणी प्यायला देते आणि म्हणते, शांत व्हा. पण हर्षवर्धनला आठवतं की ऊर्जाने कोर्टात कशी माझी नामुष्की केली. आणि हर्षवर्धन हा पाण्याचा ग्लाससुद्धा फेकून देतो आणि जोरजोरात ओरडू लागतो, नाही मी ही केस नाही हरू शकत, ती काल आलेली मुलगी मला नाही हरू शकत. मी हर्षवर्धन जहागीरदार आहे, मी कधीच हरलेलो नाही आहे. मी हायकोर्टात जाईन, मी सुप्रीम कोर्टात जाईन, पण मी विक्रांतला निर्दोष सोडवेल, मी केस हरणार नाही. विजया, दिव्या खूप घाबरतात. आणि मग आजी ही हर्षवर्धनला विचारते, हर्षवर्धन शांत हो, मला मान्य आहे तू केस हरलाय, पण तुझा अनुभव किती जास्त आहे, तू वयाने मोठा आहेस आणि तू एवढी चिडचिड करणं, एवढा रागराग करणं खूप चुकीचं आहे. तुला नेमका त्रास कसाचा होतोय हे मला सांग. हर्षवर्धन चिडून म्हणतो, तुम्ही तर गप्पच बसा, मी त्या ऊर्जाला सोडणार नाहीये. तिला काय वाटलं
तिने सत्र न्यायालयात मला हरवलं म्हणून मी हरलो नाही, मी विक्रांतला निर्दोष सोडवणारच. तर आजी ही हर्षवर्धनला समजवण्याचा प्रयत्न करते. अरे तुला तर याचा अभिमान वाटला पाहिजे हर्षवर्धन, की जी मुलगी केस जिंकली आहे ना ती आपल्या घरची सून आहे, तुझ्यापेक्षा वयाने लहान आहे आणि तू तिचा अपोनंट वकील म्हणून चिडलं नाही पाहिजे. तर तू एक बाप म्हणून तिला कौतुकाची थाप द्यायला हवी की ऊर्जा तू खूप छान लढलीस, तू ही केस जिंकलीस. आणि हर्षवर्धन तू मोठा आहेस, अनुभवी आहे, द्रष्टा आहेस, तुला सुद्धा हे माहीत असायला हवं होतं की तू ही केस जिंकू शकत नाही. तुला हे आधीच कळायला हवं होतं की ऊर्जाच ही केस जिंकणार आहे. मला हेच कळत नाहीये, तुला हे कसं नाही कळलं की तू याकडे डोळेझाक केली. अरे उलट आपण ऊर्जाचे आभार मानायला हवे की ऊर्जामुळे आपल्याला कळलं की तो विक्रांत शिर्के एक नंबरचा गुन्हेगार नालायक मुलगा आहे, नाहीतर आत्तापर्यंत तू तीर्थाचं त्याच्याशी लग्न लावून दिलं असतं. हर्षवर्धन चिडून म्हणतो, नसतं लावून दिलं, मी त्या तीर्थाचं विक्रांतशी लग्न कधीच लावून दिलं नसतं, कारण मला आधीच कळलं होतं की तो विक्रांत गुन्हेगार आहे आणि मी त्याच्याशी लग्न नाही करायचं तीर्थाचं असं आधीच ठरवलं होतं. पण मी ही केस जिंकायला हवं होतो, ही केस मीच जिंकायला पाहिजे, ही केस त्या ऊर्जाने जिंकायला नको. आजी विचारते कशासाठी? तो विक्रांत निर्दोष सुटेल, बाहेर येईल आणि पुन्हा एकदा गुन्हे करेल त्यासाठी. हर्षवर्धन चिडून म्हणतो, ते मी माझं पाहून घेईल. आजी ही हर्षवर्धनला ठणकावून सांगते, हर्षवर्धन तू हे खूप चुकीचं करतोय. मी सुद्धा वकील होते, तुझे बाबा सुद्धा वकील होते, पण त्यांनी कधीच अशा चुकीच्या पद्धतीने केसेस लढल्या नाहीत. जेव्हा ते जज बनले तेव्हा सुद्धा त्यांनी कधीच चुकीचा निर्णय दिला नाही. पण आम्ही तुला कधीच अडवलं नाही. तू तुझ्या मनाने तुला जसं वाटेल तशा केसेस लढत राहिला आणि मी तुला कधी थांबवलं नाही, तू सुद्धा कधी थांबला नाही. पण आता तुला सुधारण्याची संधी मिळतीये. उलट तुला तर ऊर्जाचा अभिमान वाटायला पाहिजे की तिने तुझ्या विरुद्ध लढली आणि एका गरीब मुलीला तिने न्याय मिळवून दिला. हर्षवर्धन इतका स्वार्थीपणा चांगला नाहीये. म्हणजे तू तुझ्या मुलीचं शील जपणार, तुझ्या मुलीचं आयुष्य वाचवणार, त्या विक्रांतशी तिचं लग्न होऊ देणार नाही आणि ज्या बिचाऱ्या पद्माचा विनयभंग त्याने केलाय, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्या विक्रांतला मात्र तू मोकाट सोडवणार, त्याला जेलमधून सोडवणार, कोर्टातून सोडवणार. हे खूप चुकीचं आहे आणि तू असं करायला नको. आता तरी सुधार आणि अशा पद्धतीने केसेस लढायचं थांबव. पण हर्षवर्धन काही ऐकायला तयार नसतो. तो मनातल्या मनात विचार करतो, माझा खूप अपमान झालाय, त्या ऊर्जाने माझा अपमान केलाय. काल आलेल्या पोरीमुळे मी केस हरलोय, माझी इतक्या वर्षांची कमवलेली सगळी इज्जत धुळीस मिळाली आहे. हे मी नाही विसरू शकत, तिला नाही माफ करू शकत. आजी त्याच्या मनातलं ऐकते आणि म्हणते, तुझा अपमान झालाय असंच तुला वाटतंय ना कोर्टात? हर्षवर्धन आजीकडे आश्चर्याने पाहतो आणि आजी म्हणते, पण तू सुद्धा तेच केलं होतं ना याच कोर्टात. तू सुद्धा अनेक वर्षांपूर्वी ऊर्जाच्या वडिलांचा अपमान केला होता आणि एकदा नाही, परत परत, वारंवार. हे ऐकून विजया, आदित्य, दिव्या या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि आजी ही हर्षवर्धनला म्हणते, इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो. तू जे ऊर्जाच्या वडिलांबरोबर केलं तेच ऊर्जाने आज तुझ्याबरोबर केलं. फक्त तू चुकीच्या मार्गाने केलं आणि तिने तिच्या मेहनतीने, प्रामाणिकपणाने तुला हरवलं आणि तिच्या वडिलांचा बदला घेतला. हर्षवर्धन चिडून म्हणतो, नाही होणार, इतिहासाची पुनरावृत्ती नाही होणार. मी विक्रांतला 2 दिवससुद्धा जेलमध्ये नाही राहू देणार. त्याला मी 2 दिवसांच्या आत जेलमधून कसं सोडवतो ना ते तुम्ही पाहतच राहा. आजी चिडून म्हणते, कशाला? आणखीन मुलींचे विनयभंग करण्यासाठी, आणखीन गुन्हे करण्यासाठी? हर्षवर्धन म्हणतो, ते काय करायचं मी माझं पाहून घेईल, पण मी विक्रांतला सोडवणारच आणि मी त्या ऊर्जाला नाही सोडणार. घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि तेवढ्यात काही पत्रकार धावत पळत आतमध्ये येतात. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. आदित्य म्हणतो, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला वॉचमॅनने कसं आतमध्ये सोडलं? निघा बाहेर, निघा. पण हे पत्रकार काय ऐकत नाही आणि म्हणतात, सर आम्हाला कोर्टात बोलण्याची संधी नाही मिळाली, आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. आदित्य म्हणतो, मी तुम्हाला हात जोडतो, आता योग्य वेळ नाहीये, तुम्ही बाहेर जा. पण तेवढ्यात हर्षवर्धन म्हणतो, विचारू दे आदित्य, त्यांना काय विचारायचे ते विचारू दे. आणि मग तेवढ्यात एक पत्रकार विचारतो, हर्षवर्धन जहागीरदार, विक्रांत शिर्केला अटक झाली आहे, पोलीस कस्टडीमध्ये आहे, आता पुढे काय होणार? हर्षवर्धन म्हणतो, अशा निकालांना काही महत्त्व नसतं, मी त्याला 2 दिवसांच्या आत सोडवेल. त्याला अडकवलं गेलंय, या सगळ्या प्रकरणात त्याची काही चूक नाहीये, तो निर्दोष आहे.
तेवढ्यात एक पत्रकार विचारते, पण कोर्टात तर निकाल तुमच्या विरोधात गेला. हर्षवर्धन म्हणतो, अशा सत्र न्यायालयांच्या निकालांना मी काही खात नाही आणि निकाल माझ्या विरोधात गेला म्हणजे मी हारलो असं होत नाही. मी हायकोर्टात जाणार, सुप्रीम कोर्टात जाणार आणि ही केस मीच जिंकणार. जा तुम्ही आता. तर हे वकील म्हणतात, सर आम्ही नाही जाणार, आम्ही काय तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला नाही आलो आहे, आम्ही येथे ऊर्जा शिंदेचा इंटरव्ह्यू घ्यायला आलो आहे, तुम्ही तर स्वतःहूनच आमच्याशी बोलताय. हे ऐकून हर्षवर्धनचा जबर अपमान होतो. विजा चिडून म्हणते, निघा येथून, येथे ऊर्जा शिंदे राहत नाही. आणि तेवढ्यात ऊर्जा तेथे पोहोचते. ऊर्जा आणि शौर्य तेथे येतात आणि सगळे पत्रकार ऊर्जा समोर आपले माईक पकडतात आणि ऊर्जाला विचारतात, ऊर्जा शिंदे तुम्ही ही केस जिंकलाय, तुम्हाला कसं वाटतंय? ऊर्जा आणि हर्षवर्धन एकमेकांना चांगली टस्सल देतात, डोळे वटारून एकमेकांकडे पाहू लागतात. हर्षवर्धन काही न बोलता आपल्या रूममध्ये निघून जातो आणि मग हे पत्रकार ऊर्जाला म्हणतात, मॅम आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. ऊर्जा म्हणते, तुम्ही कोर्टात मला प्रश्न विचारत होता आणि आता घरपर्यंत का आलात? तर हे पत्रकार म्हणतात, मॅम तुम्ही तेथे काही बोलला नाही आणि मग तुम्ही घरी परत कधी आला ते आम्हाला कळलंच नाही, म्हणून आम्ही इथे आलो आहे. आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, प्लीज उत्तरं द्या ना. तर ऊर्जा म्हणते, नाही आता योग्य वेळ नाही आहे, मी नंतर तुमच्याशी बोलेल. शौर्य म्हणतो, ऊर्जा प्लीज, ते कोर्टातसुद्धा आले होते, घरीसुद्धा आले, दे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं. ऊर्जाचा नाईलाज होतो आणि मग हे सगळे पत्रकार ऊर्जाला सांगतात, ऊर्जा मॅडम तुमच्या इंटरव्ह्यूची खूप क्रेज आहे सोशल मीडियावर, सगळीकडे तुमच्या नावाने कमेंट्स होत आहे, टी व्हीवाले वाट पाहत आहे की कधी तुमचा इंटरव्ह्यू एकदाच येईल, प्लीज आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल, माझी फक्त एक अट आहे, पीडित मुलीचं नाव समोर यायला नको, कुणीही तिच्याबद्दल नाव, तिचा फोटो वगैरे छापायचा नाही, टी व्हीवर दाखवायचा नाही. सगळे पत्रकार हो म्हणतात आणि मग हा एक पत्रकार ऊर्जाला विचारतो, विक्रांत शिर्के हा आमदाराचा मुलगा आहे, त्याला तुम्ही जेलमध्ये पाठवलं आहे, तुम्हाला कसं वाटतंय? तर ऊर्जा म्हणते, विक्रांत शिर्के हा आमदाराचा मुलगा असो किंवा मग एखाद्या सामान्य माणसाचा, त्याने मला काही फरक पडत नाही. विक्रांत शिर्के मुख्यमंत्र्यांचा मुलगा असताना तरी मी ही केस अशीच लढली असती, कारण विक्रांत हा मूळचा गुन्हेगार आहे आणि गुन्हेगाराला शिक्षा देताना, त्याच्याविरुद्ध केस लढताना तो कोणाचा मुलगा आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, यावर काहीच फरक पडत नाही. ऊर्जाचा हा कॉन्फिडन्स पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. मग पत्रकार विचारतात, तुम्ही ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारसारख्या मोठ्या वकिलांना हरवलं आहे, तुम्हाला कसं वाटतंय? तर ऊर्जा म्हणते, माझ्याविरुद्ध कोण लढतंय, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार आहेत की कोण आहेत याचा विचार मी केला नव्हता, मी फक्त याचा विचार केला होता की मला एका पीडित मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे, एका गुन्हेगाराला जेलमध्ये पाठवायचं आहे, त्याला त्याच्या कर्माची फळं भोगायला लावायची आहे, शिक्षा द्यायची आहे, त्यामुळे समोर कोण आहे याचा मला फरक पडला नाही. पत्रकार विचारतात, पण ही केस खूप हाय प्रोफाईल होती आणि तुम्हाला ही केस जिंकल्यावर कसं वाटतंय? तर ऊर्जा म्हणते, केस हाय प्रोफाईल किंवा लो प्रोफाईल नसते, केसमध्ये फक्त गुन्हेगार आणि पीडिता या दोनच गोष्टी असतात आणि पीडितेला न्याय मिळावा एवढीच माझी भावना आहे. ऊर्जाचे हे प्रश्न ऐकून पत्रकार खुश होतात. आजी आणि शौर्यला सुद्धा खूप आनंद होतो, पण दिव्या आणि विजयाचं तोंड मात्र फुगलेलंच असतं. पत्रकार हे पुन्हा पुन्हा हर्षवर्धनबद्दल प्रश्न विचारत असतात की तुम्ही तुमच्या सासऱ्याचा कोर्टात पराभव केला आहे, तुम्हाला हे सगळं कसं वाटतंय? ऊर्जा पुन्हा त्यांना तेच सांगते, माझ्यासमोर कोण लढत होतं हे माझ्यासाठी महत्त्वाचं नव्हतं, फक्त मला न्याय मिळवून द्यायचा आहे, मी सत्याच्या बाजूने लढतीये हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. आणि हे पत्रकार विचारतात, आता तुम्ही जहागीरदार असोसिएट जॉईन करणार का? ऊर्जा शौर्यकडे पाहते, शौर्य होकारार्थी मान डोलवतो, पण ऊर्जा म्हणते, जर असं काही झालं तर मी तुम्हाला कळवेल, पण आत्ता अजून असं काहीच ठरलेलं नाही आहे. ऊर्जाचा हा इंटरव्ह्यू खरंच खूप भारी असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. खरंच हर्षवर्धनने घरात जो काही तांडव केला आहे, जी काही फेक झोक, त्याची आरडाओरड, हे सगळं पाहून भारी वाटलं, कारण त्याचा माज अजूनही कमी झालेला नाही आहे. अजूनसुद्धा मी हायकोर्टात जाईल, सुप्रीम कोर्टात जाईल, मी त्या विक्रांतला सोडवेल अशाच बतावण्या तो करतोय, त्यामुळे तो जो हरला ते भारीच झालं. ऊर्जाने सुद्धा पत्रकारांच्या प्रश्नांची छान उत्तरं दिली. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की घरातील सगळेजण जेवायला बसलेले असतील. तेवढ्यात विजया तेथे येईल आणि म्हणेल की आज हे जेवण करणार नाही आहे, त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल
आजी म्हणेल, विजया तू तरी जेवण कर. विजया म्हणेल, आईसाहेब जर यांनी जेवण नाही केलं तर मी जेवण कसं करणार. विजया निघून जाईल आणि तिच्या मागे मागे आदित्य आणि दिव्यासुद्धा निघून जातील. ऊर्जा विचारेल, हे दोघे का निघून गेले, ते तर जेवायलाच आले होते ना. आणि शौर्य हा ऊर्जाला सांगणार, जोपर्यंत बाबा जेवत नाही तोपर्यंत या घरात कुणीच जेवत नाही. बाबा जेवले नाही म्हणजे कुणीच जेवणार नाही. हे ऐकून ऊर्जाला आश्चर्य वाटणार. म्हणजे आता हर्षवर्धन 10 दिवस जेवला नाही, मग बाकीचे सगळे काय उपाशीच राहतील का, असं ऊर्जाला वाटेल. कारण ऊर्जाला तर भूक लागली असेल ना, एवढी केस तिने लढली आहे, जिंकली आहे. म्हणजे ऊर्जा जिंकली याचं सेलिब्रेशन नाही, पण हर्षवर्धन चुकीच्या बाजूने उभं राहून हरला त्याचं दुःख घरात मनवलं जातं आहे. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला. या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. तुम्हाला आवडला का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.